आपल्याला नको असणाऱ्या घटना तेव्हाच घडतात, ज्या वेळेला आपण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितींना आपल्यावरती स्वार होऊ देतो. आपल्याला काय करायचं आहे याचं पूर्णपणे नियंत्रण आपल्याच हातात असतं. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. सर्वात पहिला स्वीकार करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. एखादी आपल्या आजूबाजूची परिस्थिती, तिचा स्वीकार करणं आणि तिला स्वतःवरती ओढावून घेणं, या 2 गोष्टींमध्ये खूप जास्त फरक आहे. स्वीकार करायचा म्हणजे ते आहे तसं मान्य करायचं. तिथे का हा प्रश्न आणायचा नाही. म्हणजे आपल्याला त्या घटनेचा, त्या परिस्थितीचा, समोरच्या व्यक्तीच्या एखाद्या वागण्याचा त्रास होत नाही. तो तसाच आहे किंवा हे असंच माझ्या जीवनामध्ये आहे आणि याचा मी स्वीकार करते. आणि मग त्यानंतरची पुढची स्टेप असते, की या सगळ्या ज्या परिस्थिती आहेत, ज्या त्रासदायक घटना आहेत किंवा इतरांचं जे त्रासदायक वागणं आहे, ते स्वतःवरती स्वार होऊ द्यायचं नाही. जेव्हा आपल्या मनातला का हा प्रश्न जातो, त्यावेळेला ते आपण स्वतःवरती ओढून घेत नाही. जेव्हा आपण स्वीकार करतो, त्यावेळेला आपण फक्त स्वीकार करतो आणि ती घटना तिथंच आपण सोडून देतो. आपण जर स्वीकार नाही केला, तर त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो. आपण त्यात गुरफटले जातो. आपण त्याच गोष्टीचा विचार करतो. समोरच्या व्यक्तीला, समोरच्या परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि तिथं सगळी एनर्जी आपली जाते. आपली प्रगती होत नाही. म्हणून सर्वात आधी करायचा तो स्वीकार आणि मग एकदा का आपण स्वीकार केला, की समोरची परिस्थिती आपल्यावरती कधीही स्वार होत नाही. हे असंच आहे म्हटलं, की आपण त्याच्याकडे अजिबातच लक्ष देत नाही. आपण पुढे आपल्या मार्गाने चालायला लागतो. ते का, असं का, तसं का याचा विचार करण्यामध्ये जेवढा वेळ जातो, तेवढा वेळ आपण काहीतरी प्रोडक्टिव्ह करण्यामध्ये घालवायला लागतो. आणि ते जास्त महत्त्वाचं आहे. माझ्या आजूबाजूची परिस्थिती नकारात्मक आहे, वाईट आहे किंवा माझ्या जीवनामध्ये भरपूर त्रास आहेत आणि म्हणून मी माझ्या प्रगतीसाठी, माझ्या विचारांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी वेळ देऊ शकत नाही, हे म्हणणं चुकीचं आहे. चिखलामध्येच कमळाचं फूल फुलतं. ज्याला प्रगती करून घ्यायची आहे, ज्याला फुलायचं आहे, तो कुठेही फुलतो. फक्त आजूबाजूच्या परिस्थितीचा शांतपणे स्वीकार करायचा. का हा प्रश्न मनातून काढून टाकायचा आणि मला आता माझ्या प्रगतीसाठी काय केलं पाहिजे याच्या प्रयत्नामध्ये लागायला सुरुवात करायचं. जीवनामध्ये नक्की यश मिळेल. सगळं सोडूया आणि फक्त स्वतःच्या आनंदाकडे लक्ष देऊयात. स्वतःकडे लक्ष देऊयात आणि आपली प्रगती साधून घेऊयात.